गुरुचरित्र ग्रंथातील 43व्या अध्यायामध्ये अनंत चतुर्दशीला जे अनंत व्रत केले जाते त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. ते व्रत करण्याची विधी असेल, त्या व्रताचं महात्म्य असेल किंवा त्या व्रताची कथा, ते सर्व काही आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. अध्याय 43वा मराठी भावार्थ. सायन देवाला या अध्यायामध्ये श्रीगुरूने अनंत व्रताचे महात्म्य सांगितले आहे. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले. अनंत नावाचे हे विख्यात असे व्रत आहे. त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल. अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा. ते माझेच नाव आहे. मीच अनंत आहे. याबद्दल मनामध्ये शंका धरू नका. मीच सर्व ब्रह्मदेव विष्णू शंकर आहे. तेव्हा युधिष्ठिरा, माझी विधीपूर्वक पूजा करा. हे व्रत तुम्हाला योग्य आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती सांगितली. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी. भगवान श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही युधिष्ठिराला सांगितली. कृत युगामध्ये सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता. वशिष्ठ गोत्रातील भृगूची कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होय. सुशीला ही सुमंताची कन्या होय. पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही दैववशात मरण पावली. सुमंताची कन्या सुशीला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवत असे. ती देवाला काया वाचा मनाने नमन करून सर्व उपचारासहित पूजा करीत असे. सुमंत विदूर झाल्यानंतर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला होता. तिचे नाव कर्कशा होते. ती स्वभावाने फार वाईट होती. रोज तिचे पतीबरोबर व मुलगी सुशीला यांच्यासोबत भांडण होत असे. सुशीला उपवर झाली होती. तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असताना त्यांच्याकडे कौंडिन्य ऋषी आले. त्याने सुशीलेला मागणी घातली. सुमंताने सुशीलेचा कौंडिन्य ऋषीबरोबर विवाह लावून दिला. सुशीलेचे आपल्या सावत्र आईशी रोज भांडण होत असे. तेव्हा कौंडिन्याने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयास जातो असे सांगितले. सुमंताला खूप वाईट वाटले. आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत होता. तेव्हा कौंडिन्य म्हणाले, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण दोघे तपस्वी. एका घरात राहण्यातही एक प्रकारे धर्महानी आहेच. सुमंताच्या आग्रहाखातर थोडे दिवस राहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले. सुमंताने आपल्या पत्नीला कर्कशेला मुलीची रीतसर पाठवणी करावयास सांगितले, परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले. सुमंत स्वयंपाक घरात गेला व त्याने शोध घेतला. तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता. तोच त्याने कन्येला व जावयाला दिला व त्या दोघांना निरोप दिला. कौंडिन्य पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नदीजवळ अनुष्ठानास गेले. सुशीलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सुशीलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले. तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या अनंत व्रताची सर्व माहिती सुशीलेला सांगितली. आपल्याबरोबर तिला पूजा करावयाला घेतली. तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता. त्यातील अर्धा तिने आणून दिला व त्याचेच वाण दिले. बाकी सर्व पूजेचे साहित्य त्या बायकांनीच तिला दिले. सर्व सुवासिनींना तिने नमस्कार केला. ती कौंडिन्य ऋषीसह पुढील प्रवासास निघाली. वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले. तेथील नागरिकांनी त्यांचे खूप आदरातिथ्य केले. त्या गावाने कौंडिन्यास राजपद दिले. एक दिवस कौंडिन्याने सुशीलेला विचारलं, तू हातात काय बांधले आहेस? ती म्हणाली, हा अनंताचा दोरा आहे. अनंताच्या प्रसादाने आपल्याला हे द्रव्य आदरातिथ्य मिळाले आहे. कौंडिन्य ऋषीला हे ऐकून खूप संताप आला व त्याने अनंताचा दोरा सुशीलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला. तो म्हणाला, तू काहीतरी वशी करण्याचा प्रयोग केला आहेस. माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. सुशीलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला, दुधात भिजवला व परत चांगला केला. पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर्य तत्काळ निघून गेले. तेव्हा कौंडिन्याला खूप पश्चाताप झाला. आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार कौंडिन्य ऋषीने केला. तो जंगलात भटकू लागला. शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला. अनंता अनंता अशा हाका मारीत जमिनीवर पडला. तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णाने त्याला उठविले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून त्याला आपल्याबरोबर एका नगरात नेले. तेथे त्याला एक रत्नजडित सिंहासनावर बसविले व आपले खरे स्वरूप प्रकट केले. अशा रीतीने त्याला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त झाले.